आयुष्य हे एकदा आलेलं असतं, हो की नाही? जसं आयुष्य एकदा आलेलं असतं, तर आपल्या आयुष्यासाठी ह्या स्किलला आपण आपलं शरीर, आपलं आयुष्य वाहून टाकलेलं आहे. तर मग ह्याला वाहलं तर इथून ओढून काढता आलं पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही माझ्या इतकं करा, तुम्ही माझ्यापेक्षाही भारी करू शकता. जर माझ्यापेक्षा भारी नाहीच केलं तर तुम्ही एवढं तरी करू शकता. मला तुमच्यावर एवढा 100% विश्वास आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला, तुमच्या आजूबाजूचे जेवढे लोक आहेत त्यांच्यापेक्षा सोन्याचे दिवस तुम्ही आणून दाखवसाल तुमच्या फॅमिलीसाठी. एवढं जरी केलात तरी खूप आहे. आणि आई वडील आणि आपल्या फॅमिलीपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही असतं. नाही तर मनामध्ये की ती जागा कधीच कमी होऊ शकत नाही, कधीच. हा देह जरी सोडला तरी तिथं ती जागा कधीच कमी होऊ शकत नाही. हे माझ्या आई वडिलांना माहिती आहे. कधी काळी प्रत्येकाचे आई वडील प्रत्येकावरती रागवतात. याचा अर्थ असा नाही की ते तुमच्यावर रागवलेले आहेत. रागवतात याचा अर्थ तुमचं काहीतरी चांगलं व्हावं, तुम्ही काहीतरी चांगलं सुधारावं ह्या उद्देशापोटी ते तुम्हाला रागवतात. राग अजिबात मानून आई वडिलांचा कधीही घ्यायचा नाही. आई वडील देवाच्याही आधी जर पूजायचं असेल तर आई वडिलाला पूजा. जर आई वडिलाचा रोज तुम्ही चेहरा बघत नसाल तर मनातनं नमस्कार करा आई वडिलाला. तर ते कुठंतरी म्हणतो ना, कर्म आणि आपलं माइंड ह्याचाच खेळ चालत राहतो आणि त्या दोन्हीच्या खेळामधून तुम्हाला विजयाचा कडा तुम्हाला निर्माण करता येतं.